तशी त्याची कीर्ती आहे, तसे त्याचे कार्य आणि तशी त्याची कृती आहे. कारण असा आपला परमेश्वर महान परमेश्वर आहे. आणि म्हणून साऱ्या जगात, पृथ्वीमध्ये, प्रत्येक देशात, सर्व शहरात प्रभू येशूचे नाव अधिक प्रमाणात गाजत चाललेले आहे. प्रभूच्या स्वार्थीची घोषणा अधिक प्रमाणात पसरत चाललेली आहे. कारण आपला प्रभू येशू महान आहे. फक्त नावापुरताच नाही, तसे तो कृत्यही मात्र तो करत आहे. तसं तो चमत्कारही घडवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून बायबल सांगते, जसं तुझं नाव तशी तुझी कृत्य पण आहेत, तशी तुझी कीर्ती पण साऱ्या ठिकाणी पसरत चाललेली आहे. तुझ्या नावाची सुवार्ता सर्व ठिकाणी गाजत चाललेली आहे म्हणून बायबल सांगते. कारण आपला परमेश्वर, आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर आहे. तसं तो कार्यही करत आहे. जो मनुष्य प्रभूकडे येते, प्रभू त्याचा धावा, त्याची प्रार्थना ऐकतो आणि त्याला सहाय्य करतो. तो कोणालाही निराश करत नाही, तर प्रत्येकाची प्रार्थना ऐकून त्या प्रार्थनेनुसार त्या व्यक्तीला उत्तर द्यायला, मदत करायला, सहाय्य करायला प्रभू सुरुवात करीतो. म्हणून बायबल सांगते, जसे प्रभूचे नाव तशी त्याची कीर्ती आहे. आणि साऱ्या जगात, विश्वभरात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रभूची कीर्ती गाजत चाललेली आहे, पसरत चाललेली आहे की आपला परमेश्वर किती महान आहे ते. हालेलुया. बायबल काय सांगते, पहा, प्रभूची कीर्ती एका जागी थांबली नाही. सर्व ठिकाणी प्रभूची कीर्ती प्रभूच्या कार्याने, प्रभूच्या सेवेने पसरत गेली. त्यामुळे आज साऱ्या जगात प्रभू येशूला मान आणि सन्मान आहे. प्रभू येशूची त्यामुळे स्तुती होते. पहा, लूक 4:14 प्रभू येशू जेव्हा आत्म्याच्या सामर्थ्याने गलिलात आले, तेव्हा प्रभूची कीर्ती चहूकडल्या सर्व प्रांतामध्ये पसरली. काय सांगते बायबल? जेव्हा प्रभू आत्म्याच्या सामर्थ्याने आले, तेव्हा वचन सांगते की प्रभूची कीर्ती चहूकडल्या प्रदेशात पसरली. त्यावेळी तर प्रभूने सुरुवात केली होती, म्हणजे परमेश्वराचा आत्मा प्रभूवर उतरला, तर प्रभूने तर चमत्कार पण केले नव्हते. आता सुरुवात होती, म्हणजे प्रभू आत्म्याच्या सामर्थ्याने आले आणि कार्याला आता सुरुवात करणार. आणि ताबडतोब त्याच वेळेला प्रभूची कीर्ती चहूकडल्या सर्व प्रदेशात पोचली. मग आता विचार करा, आता प्रभूची कीर्ती किती गाजली असेल. सर्व ठिकाणी प्रभू येशूचे नाव आहे. जर या जगामध्ये जास्त जे लोक मानत आहे ती प्रभू येशूला, प्रभूवर विश्वास ठेवणारे प्रभूचे भक्तगण या जगात अधिकाने आहेत. जास्त वाचलं जाणारं बायबल आहे, जे जास्त मात्र प्रमाणात वाचलं जात आहे. जास्त भाषामध्ये छापण्यात आलेलं जर कोणतं पुस्तक असेल तर ती बायबल आहे. आणि जास्त जर प्रार्थना होते तर ती प्रभू येशू ख्रिस्ताची होते. कारण प्रभूचे नाव साऱ्या विश्वभरात, संपूर्ण जगात गाजलं गेलेले आहे. प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी पसरली गेलेली आहे. पण एखाद्या ठिकाणी काही घटना घडली, काही अद्भुत गोष्ट घडली, सर्वांना माहिती पडते. मग ज्या प्रभूने हकीकतमध्ये सर्व केलेले आहे, एका मागे जो चिन्ह घडवत आहे, चमत्कार घडवत आहे, कार्य करत आहे, त्याची कीर्ती गाजण्याची का थांबणार? त्याची कीर्ती का गाजणार नाही? ती कशी थांबू शकते? थांबू शकत नाही. ती तर संपूर्ण विश्वभरात, आपल्या भारतातच नाही, किंवा ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोक किंवा यहुदी किंवा इस्रायल लोक राहत आहेत त्याच ठिकाणी नाही, संपूर्ण विश्वभरात प्रभूची कीर्ती गाजत चाललेली आहे. प्रभूचं नाव मोठं होत चाललेलं आहे. प्रभूच्या नावाला आदर, महिमा, सन्मान मिळत आहे. कारण प्रभू तसं कार्य करत आहे. आपला प्रभू जिवंत आहे, हकीकतमध्ये काम करत आहे, हकीकतमध्ये कृत्य कार्य घडून आणत आहे. आणि आज अनेक लोक प्रभू येशूकडे वळत चालल्यात, प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहे. कारण प्रभू येशू ती सर्व कार्य करत आहे म्हणून. हालेलुया. मला वचन सांगते की प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी पसरत चालली आहे. स्तोत्रसंहिता 51:15 दावीद काय म्हणतो? हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती वर्णील. दावीद काय म्हणतो? माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती वर्णील. आज आपल्या जीवनात आपण देवाची कीर्तीचं वर्णन केलं पाहिजे. का देवाची कीर्ती वर्णायची आहे? कारण तो महान आहे. तो आपल्यासाठी अद्भुत कार्य करतो, अद्भुत चमत्कार करतो. देवाने आपल्यासाठी जे कृत्य केलं त्याद्वारे देवाची स्तुती आपल्याला करायची, देवाचे गौरव आपल्याला करायचे, सतत परमेश्वराचे आभार आपल्याला मानायचे, त्याची कीर्ती गायची की तो किती महान आहे, तो अद्भुत आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो, आपल्याला सहाय्य करतो.
कीर्ती साऱ्या जगात साऱ्या ठिकाणात पसरली गेली होती. तर आज हजारो वर्ष लोटलेली आहे. विचार करा, प्रभूची कीर्ती किती गाजलेली आहे. म्हणून आज अनेकाने लोक प्रभू येशूकडे वलत चाललेले आहेत. प्रभू येशूला आपला उद्धारक, आपला तारणारा स्वीकारत आहेत, कारण प्रभूचं नाव तसं साऱ्या जगात गाजलेलं आहे. हालेलुया. कारण प्रभू प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेची उत्तर देतो. हकीकतमध्ये लोकांच्या जीवनात कार्य करतो, बंधने तोडतो, समस्यातून त्याची सुटका करतो. तो जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभूची कीर्ती आज सर्व ठिकाणी गाजत चाललेली आहे. स्तोत्रसंहिता 69:13, तुझी कीर्ती पिढ्यानपिढ्यात आम्ही वर्णित जाऊ. आमची मुलं बाळं, मग त्यांची मुलं बाळं, आमचे नातुंड परतुंड जे येतील त्या सर्वांना आम्ही प्रभू तुझी कीर्ती गाजवू जाऊ. आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही शांत राहणार नाही. आमच्या पूर्ण पिढीमध्ये, आमच्या वंशावलीमध्ये, आमच्या घराण्यामध्ये प्रभू तुझी कीर्ती आम्ही गाजवू. आणि हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा देवपित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, तेव्हा देवपित्याने त्यांना आज्ञा दिली की परमेश्वर तुमच्यासाठी काय चिन्ह केलं, चमत्कार केले, कसं तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले, हे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना, त्यांच्या मुलाबाळांना शिकवा. सांगा त्यांना की देवाने तुमच्यासाठी काय केले. ते आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. देवाने आपल्या जीवनात काय चमत्कार केले ते इतरांना सांगणे, देवाची कीर्ती गाजवणे, देवाची स्तुती करणे, देवाचे गौरव प्रगट करणे, देवाने आपल्यासाठी जी कामं केल्या ते इतरांना सांगणे. आणि असं आपण करत आहोत तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आशीर्वाद देणार. बघा, प्रभू ज्याच्या घरात कार्य करत होते किंवा ज्याच्या व्यक्तीच्या जीवनात प्रभूने चमत्कार केले ते गप्प बसले नाही. त्यांनी जाऊन प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी गाजवली. आपण किती ठिकाणी गाजवलेली आहे? बघा, वचन काय सांगते, प्रभूने ज्या ज्या व्यक्तीच्या जीवनात कार्य केले त्या त्या व्यक्तीच्या द्वारे प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी पसरली. मार्क 1:21 ते 28, जेव्हा प्रभू कर्फुमास आले तेव्हा सभास्थानात प्रभू शिकवत होते. शिकवत असताना तिथे अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. प्रभूने त्या अशुद्ध आत्म्याला आज्ञा केली की याच्यातून निघ. तो अशुद्ध आत्मा माणसातून निघून गेला. त्या माणसातून निघून गेला तो मनुष्य बरा झाला. तेव्हा ते लोक म्हणू लागले, काही अधिकारयुक्त वाणी, हा अशुद्ध आत्म्याला आज्ञा करतो आणि हे पण याचे ऐकतात. आणि बायबल सांगते की त्याची कीर्ती लागलीच त्याच्या चौकडल्या सर्व प्रांतात पसरली. तिथे प्रभूने एक अशुद्ध आत्म्याने पीडित असलेल्या माणसाला बरे केले. ज्या ज्या लोकांनी पाहिलं ताबडतोब पसरण्याचं काम केलं. त्या सर्व ठिकाणी ती कीर्ती पसरली गेली. आता प्रभूने आता आपल्या जीवनात किती कार्य करत आहे, चमत्कार करत आहे. आता इथून आपण जाऊन आपण किती लोकांना सांगणार आहोत, किती लोकांपर्यंत हा प्रसार आपण करणार आहोत. त्या ठिकाणी एक मनुष्य बरा झाला, ताबडतोब त्याने पसरण्याचं काम केलं, म्हणजे सुवार्ता गाजविण्याचं काम केलं. ताबडतोब ही कीर्ती चहूकडल्या सर्व प्रांतामध्ये पसरली गेली. आजूबाजूच्या 4 चौघाच्या घरात नाही, चहूकडल्या सर्व प्रांतात, अनेक नगरात, अनेक गावात पसरली गेली. हा की प्रभूने अशा व्यक्तीला बरं केलेलं आहे. प्रभू जेव्हा ज्या लोकांच्या जीवनात कार्य करत होती, कीर्ती गाजली जात होती. लूक 7:11 ते 17, विधवा स्त्रीचा एक मुलगा जो मरण पावला होता आणि त्याचं प्रेत घेऊन जात होते. जेव्हा प्रभू त्या ठिकाणी त्या नाईन नावाच्या गावामध्ये आले तेव्हा ती विधवा स्त्री रडत होती. तिला रडताना पाहून प्रभूला तिचा कलवल आला. प्रभूला तिची दया आली आणि प्रभूने म्हटलं, रडू नको. याचा अर्थ प्रभूला हे सांगायचं होतं, मी इथे आलेलं आहे ना, मग मी तुझ्या मेलेल्या मुलाला जिवंत करून तुझ्या स्वाधीन करीन. म्हणून प्रभूने म्हटलं, रडू नको. आणि प्रभूने जाऊन त्या मेलेल्या मुलाच्या तिरडीस, म्हणजे त्या अर्थीला स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी थांबले. प्रभूने त्या मेलेल्या मुलाला म्हटलं, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला मुलगा जिवंत झाला, उठून बसला, बोलू लागला. आणि मग प्रभू त्याला त्याच्या आईच्या हवाले केलं. तेव्हा बायबल सांगते ही गोष्ट पाहून त्या चहूकडल्या सर्व ठिकाणी ही बातमी सगळ्या यहुदात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली गेली.
असा परमेश्वर जो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले, ज्याने संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे, एकमात्र परमेश्वर प्रभू येशू. आणि त्याच्या हातात, त्याच्या सत्तेखाली सर्व काही आहे. आणि ही कीर्ती आज आपल्याला सर्व ठिकाणी गाजवायचे. स्तोत्रसंहिता 147:7 तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती वर्णा, विनेवर आपल्या देवाची स्तोत्रे गा. काय सांगते? देवाचे उपकार स्तुती करून कीर्ती वर्णा, स्तुती गा, गीते गा, गाणी गा, त्याची कीर्ती वर्णा. किती महान आहे, कसं देवाने कार्य केले, चमत्कार केलेले, अद्भुत कृत्य घडवलेले, विश्व निर्माण केले, सृष्टी निर्माण केले, आपल्याला घडवले. ही कीर्ती वर्णायला सुरुवात करा की देव किती महान आहे. सतत देवाची कीर्ती वर्णा, सतत देवाची स्तुती गा, देवाला गौरव द्या, सन्मान द्या, कारण तितका तो महान आहे आपला प्रभू. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं असेल, सतत त्या व्यक्तीविषयी चांगलं सांगत राहणार. ही व्यक्ती केवढी चांगली आहे, व्यक्तीने मला मदत केलं, जेवढे भेटतील त्यांना आपण ते सांगणार. पण प्रभू येशूने इतकं सारं आपल्यासाठी केलेलं आहे, मग आपण प्रभूविषयी का सांगत नाही की प्रभू येशू किती महान आहे, आपल्याला किती प्रेम करतात, आपल्यासाठी या पृथ्वीवर आले, आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावले, आपल्यासाठी त्याने वेदना सहन केल्या. हे का नाही सांगत आपण? परतून येण्यासाठी सुद्धा आपल्याला येणार आहे, हे सांगत नाही. एखाद्या व्यक्तीने थोडीशी मदत केली, काही आपल्याला दिलं, तर आपण तो सर्व जगभर सांगायला सुरुवात करणार, पण प्रभूविषयी सांगत नाही. तर बायबल सांगते प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी आपल्याला गाजवायचे, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा आपल्याला करायची. जेव्हा आपण प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या समस्यातून, संकटातून आणि निराशेतून मात्र प्रभू आपल्याला मुक्त करणार. कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आणि जो प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभूच्या वचनात चालतो, प्रभू त्याला अद्भुत रीतीने अनुग्रह द्यायला सुरुवात करीतो. मत्ती 9:18-19 आणि 23-26 याईराची कन्या अगोदर आजारी पडली होती, मरणास टेकली होती, म्हणून याईराने येऊन प्रभूला विनंती केली. आता प्रभू याईराच्या घरी जायला निघाले, तेव्हा याईराच्या घरची माणसे म्हणत आहे की आता गुरुजींना त्रास देऊ नका, कारण मुलगी मेली आहे. त्या प्रभूने म्हटलं, धीर मात्र धर, विश्वास मात्र धर, ती बरी होईल, ती जिवंत होईल. प्रभू याईराच्या घरी गेले आणि ती मुलगी मरण पावली होती. त्या मुलीला प्रभूने म्हटलं, मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मेलेली मुलगी जिवंत झाली, उठून बसली. प्रभूने म्हटलं, तिला काहीतरी खावयास द्या. प्रभूने याईराच्या मुलीला जिवंत केले. अगोदर तिथे भरपूर लोक जमला होता, ती मेले म्हणून. आणि मात्र जेव्हा प्रभूने म्हटलं, ती तुम्ही का रडता, का गोंधळ करता, मूल मेलं नाही, झोपेत आहे, तेव्हा तर ते लोक प्रभूला हसायला लागले, म्हणजे तिथे भरपूर लोक जमला होता मुलगी मेले म्हणून. बघा, एक मनुष्य आपल्या गावात मरण पावला, ताबडतोब बाजूचे लोक, नात्यातले वगैरे लोक ताबडतोब जमा होतात. ती मुलगी मेली होती म्हणजे आजूबाजूचे नात्यातले लोक तिकडे जमले होते, रडत होते. आता त्या ठिकाणी ती मेलेली मुलगी जी मात्र आता मरण पावलेली, आता तिचं प्रेत नेणार, तिला गाडणार, पण आता तर ती जिवंत झाली. हे सर्व लोकांनी तिथे डोळ्याने पाहिलं होतं. आणि प्रभूने म्हटले, कोणाला सांगू नका, पण बायबल सांगते हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले, अवघ्या देशात, की प्रभू येशूने याईराची कन्या जिवंत केली म्हणून. अवघ्या प्रदेशात मात्र हे वर्तमान पसरले गेले. जसं की बघा, वर्तमान येते ना, पेपर येतात ना, पेपरामध्ये जशा काही गोष्टी असतात किंवा कुठे काही घडलेल्या घटना असतात, ज्या पेपर छापून येतात. प्रभू येशूचे वर्तमान हा पेपर संपूर्ण देशात पसरला गेला, एक मुलीला जिवंत केल्याबरोबर. हालेलुया. हे वर्तमान पसरल्या गेल्या, बातम्या पसरल्या गेल्या त्या सगळीकडल्या देशात. प्रभूच्या बातम्या, प्रभूचं वर्तमान, प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी गाजली गेली. मत्ती 9:27-31 वचनात दोन आणले व्यक्ती प्रभूकडे आले. त्या प्रभूने म्हटलं, त्यांनी म्हटलं की आम्हाला दृष्टी आहे. त्या प्रभूने म्हटलं, मी करायला
त्या व्यक्तीने जाऊन सर्व ठिकाणी प्रभूच्या सुवार्तेची घोषणा केली. प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी गाजली होती, सर्व ठिकाणी पसरलेली होती. प्रभू जे कार्य करत होता ती सर्व कीर्ती गाजली होती. काही काळ तर प्रभूने म्हटलं कोणाला सांगू पण नका. म्हणजे अनेक गोष्टी प्रभूने गुप्त पण ठेवण्याचा प्रयत्न केला की सर्वांना माहिती पडलं सांगायला लागले तर लोक मात्र अशाच चमत्कार पाहायलाच माझ्याकडे वळतील. म्हणून प्रभूने अनेकांना गुप्त पण सांगितलं. प्रभूने त्यांना सांगितलं की कोणाला सांगू नका, गुप्त ठेवा. पण नाही, ज्यांच्या जीवनात चमत्कार घडले होते, ज्यांच्या जीवनात कार्य घडलं होतं ते काही गप्प राहायला तयार नव्हते. त्याने जाऊन सर्व ठिकाणी जाऊन प्रभूच्या सुवार्तेची घोषणा केली आणि प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी गाजली गेली. म्हणून आज विश्वभरात प्रभूची कीर्ती गाजलेली आहे. कारण प्रभू आजही कार्य करत आहे, प्रभू आजही चमत्कार करत आहे, आजही प्रभू बंधने तोडत आहे. कारण तो जिवंत परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 59:16 दावीद म्हणतो, मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईल, पहाटे तुझ्या दयेचा गजर करीन. कारण माझ्या संकटाच्या समी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस. काय सांगतो दावीद? सकाळी लवकर उठून पहाटेच प्रभू मी तुझी कीर्ती गाईल, मी तुझ्या दयेचा गजर करीन. कारण प्रत्येक संकटाच्या वेळी तू मला उंच गड आणि शरणस्थान झाला आहेस. म्हणून मी प्रभू तुझी कीर्ती गाजवेन, सर्वांना सांगेन तुझ्याविषयी. माझ प्रभूची कीर्ती सर्व ठिकाणी पसरत चालले. कारण आपला प्रभू येशू तसा महान आहे, आपला प्रभू येशू अद्भुत परमेश्वर आहे. म्हणूनच ही कीर्ती सर्व ठिकाणी गाजत चालले, ही बातमी पसरत चालले, हे वर्तमान पसरत चाललेले आहे प्रभू येशूच्या नावाचे. जसं प्रभूचं नाव तशी त्याची कीर्ती, तशा प्रकारे तो कार्य करत आहे. आणि या प्रभूवर विश्वास ठेवणारे आपण आहोत, अशा प्रभूवर विश्वास ठेवणारे आपण आहोत जो जिवंत परमेश्वर आहे, ज्याचे नाव संपूर्ण विश्वभरात गाजलेले आहे. अशा प्रभूची लेकरं आपण आहोत, अशा प्रभूची मुलं आहोत. किती अभिमान वाटायला पाहिजे आपल्याला की अशा परमेश्वराचे आपण लोक आहोत ज्याचे नाव संपूर्ण विश्वभरात गाजलेले आहे. हालेलुया, हालेलुया. आपला प्रभू महान आहे, चमत्कार करत आहे, कार्य घडवत आहे, म्हणूनच इतकं नाव गाजलेलं आहे. माझं आपल्या जीवनात आपल्याला काय करायचंय? प्रभूने आपल्या जीवनाचे कार्य केले, जे चिन्ह चमत्कार घडवले ते इतरांपर्यंत पोचविणे गरजेचं आहे, ते इतरांना सांगणं गरजेचं आहे. जे कार्य प्रभूने आपल्यासाठी केलेले जेव्हा आपण ते इतरांपर्यंत गाजविणार, इतरांपर्यंत पोचविणार, तेव्हा अनेकांपर्यंत सुवार्ता पोचणार. दावीद काय म्हणतो बघा, स्तोत्रसंहिता 13-14, हे परमेश्वर माझ्यावर दया कर, मला मृत्यूदारातून उठविणाऱ्या, माझा द्वेष करणाऱ्यापासून मला झालेली पीडा पहा. मग मी तुझी सारी कीर्ती वर्णी, तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सियोनाच्या कन्येच्या द्वारासमोर हर्ष करीन. दावीद काय म्हणतो? मला मृत्यूदारातून उठविणाऱ्या परमेश्वरा. म्हणजे दावीदाच्या जीवनात अशी संकट आली होती, असं संकट की तो मृत्यूच्या दारात सापडला होता, पण देवाने त्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले, वाचवले. तो म्हणत आहे, प्रभू तुम्हाला या संकटातून बाहेर काढ, मी तुझी सर्व कीर्ती गाजवेन. आणि प्रभूने या दावीदाला सर्व संकटातून सोडवले आणि दावीदाने देवाची कीर्ती गाजवली सर्व ठिकाणी. स्तोत्रसंहितामध्ये एकूण 75 अध्याय दावीदाचेच आहेत. त्याने जास्त देवाचे वर्णन केले, स्तुती केली, गौरव केलेले. महामंडळात सुद्धा तो देवाची कीर्ती गात होता, देवाची स्तुती करत होता, देव महान आहे तो सर्व लोकांना सांगत होता. हा दावीद जिथे कुठे जा तिथे तो परमेश्वराची स्तुती करायचा, परमेश्वराचे गौरव प्रकट करायचा की परमेश्वर पिता जिवंत देव आहे. हे सांगणं दावीदाने सोडलं नाही. आणि म्हणून दावीद म्हणतो, मी तुझी कीर्ती सर्व ठिकाणी गाजवीन. आणि दावीदाने ती गाजवली सुद्धा. आज आपल्याला पण तेच काम करायचंय. प्रभूने आपल्या जीवनात जे कार्य केले, जे चमत्कार केलेले आहे, त्याची कीर्ती आपल्याला सर्व ठिकाणी गाजवायची. कारण आपला प्रभू महान आहे. म्हणूनच प्रभूची सुवार्ता सर्व ठिकाणी जगजाहीर होते, पसरत चाललेली आहे प्रभूची सुवार्ता. प्रभूचं वचन संपूर्ण ठिकाणी पसरत चाललेले आहे. आणि अनेक लोक आज प्रभू येशूवर विश्वास ठेवते, प्रभू येशूकडे प्रार्थना करत आहे. प्रभू येशू आपला उद्धारक, आपला प्रभू आणि
असावी. हालेलुया.